नमस्कार मंडळी, सध्या सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना चर्चेत आहे, जिच्यात एका महिला पोलीस अधिकाऱ्याची तिच्या प्रियकर सीआरपीएफ जवानाकडून गळा दाबून हत्या करण्यात आली आहे। ही घटना ऐकून समाज हादरला आहे। आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण सत्य, प्रेम, फसवणूक आणि शेवटी मृत्यूच्या या कहाणीमागची प्रत्येक गोष्ट। घटनेचा थोडक्यात आढावा। या महिला पोलीस अधिकारी एसआय पदावर कार्यरत होत्या। त्या एक अत्यंत कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि समाजात आदराने पाहिल्या जाणाऱ्या अधिकारी होत्या। काही काळापासून त्या एका सीआरपीएफ जवानासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या, परंतु मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद वाढले होते। महिला अधिकाऱ्याने या नात्याबाबत गंभीर भूमिका घेतली होती आणि लग्नाची मागणी केली होती, परंतु आरोपी जवान लग्नाला नकार देत होता। फसवणूक आणि वाद। महिला अधिकाऱ्याने प्रेमात गुंतून स्वतःच्या नात्याला अधिक महत्त्व दिलं, परंतु आरोपीने ती फक्त संपर्कासाठी वापरण्याचा प्रयत्न केला। जेव्हा तिने तक्रार दाखल करण्याचा विचार केला, तेव्हा एकीकडे मानसिक दबाव, धमक्या आणि दुसरीकडे सामाजिक बदनामीची भीती, या सगळ्याचा परिणाम फक्त एकाच ठिकाणी झाला, तिच्या मृत्यूमध्ये। हत्येचा दिवस आणि घटनाक्रम। त्या दिवशी दोघांमध्ये जोरदार वाद झाला। आरोपीने आपली भान हरपून तिला गळा दाबून ठार केलं। नंतर तो फरार झाला। मात्र पोलीस तपासात आरोपी जवानाची ओळख पटली आणि त्याच्या शोधासाठी मोठं ऑपरेशन राबवण्यात आलं। स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। आरोपी सीआरपीएफ जवानाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर हत्या आणि महिलेशी फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही घटना फक्त एक हत्या नाही, तर एक बोध आहे की प्रेमात अंधविश्वास न करता स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवं। महिलांनी आपल्या नात्यांमध्ये जेव्हा गैरवर्तन, शारीरिक किंवा मानसिक त्रास होतोय असं जाणवलं, तर वेळीच कठोर निर्णय घ्यायला हवा। एक अधिकारी, एक मुलगी, एक स्वप्न, सगळं संपलं एका विश्वासघातामुळे। ही कहाणी समाजातल्या प्रत्येक स्त्रीसाठी आरशासारखी आहे। जर तुम्हीही अशा नात्यात अडकले असाल, जिथं सन्मान नाही, सुरक्षितता नाही, तर आजच सावध व्हा। या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि अशा घटनांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आवाज उठवा। आपल्या समाजात स्त्रियांच्या सुरक्षेसाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं।